केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. धुळे जिल्ह्यातील निषादराज बोरसे हे व्यवसायानं शेतकरी आहेत. पण शेतीतून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन योजनेचा लाभ घेतला. सन 2023-24 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. प्रकल्प किंमत 54 लाख, एकूण वितरित अनुदान 32,40,000. नमस्कार, माझं नाव निषादराज धर्मेंद्र बोरसे, राहणार आमळी, तालुका साक्री, जिल्हा धुळे. माझं शिक्षण 12वी सायन्स झालं आहे. माझी शेती साधारण 1.5-2 एकर आहे. माझ्या शेतीत काय मला एवढं इन्कम भेटलं नाही. मग करायचं तर काय करावं असं माझ्या मनात विचार आले. मग त्यानंतर माझे जे काही फ्रेंड आहे नारायणपूर डॅमला, त्यांचा मी प्रोजेक्ट पाहिला केज कल्चरचा, माशांचा. मग त्यांना मी विचारलं की प्रोजेक्ट बनवला कसं आणि याच्यात मासे पाळता कसं, परत इन्कम किती भेटतं, काय भेटतं, परत तुम्ही अर्ज केला कसा, तुम्हाला मंजुरी कशी काय झाली. मग मला बोलले ती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची ॲड पडते, ते ॲड पडते, मग तू फॉर्म भर आणि तुझी मंजुरी होऊन जाईल असं ते बोलले. मग मी डायरेक्ट माझे धुळे मत्स्य संपदा योजने ऑफिसला मी गेलो धुळे. मग त्या सरांनी सांगितलं मला की प्रधानमंत्री मत्स्य संपदेची ॲड पडते, तर तू फॉर्म टाक त्याच्यात, मग पुढं मंजुरी होईल तुला असं. मग मी फॉर्म टाकला, मग माझी मंजुरी झाली. त्यानंतर मला माहिती बी नव्हतं की नेमकं मासे पाळायचे कसं काय कसं. तसंच मी सरांना विचारलं, आपलं धुळेच्या ऑफिसवाल्या सरांना. ते बोलले की असं प्रमाणे प्रोजेक्ट तू उभार, परत डॅम निवड, तू कोणता डॅममध्ये तुला प्रोजेक्ट टाकायचा असं. सर मी बोललो, सर म्हटलं माझ्याकडं मालनगाव डॅम आहे चांगला, पाणी पातळी खोल आहे त्याची चांगली आणि चांगलं आहे. मला तेवढं काही एवढं म्हणजे मासे पाळायचे कसं, परत त्यांना कोणत्या पद्धतीने त्यांना फीड टाकायचं, परत ते काही एवढं काही मला माहिती नव्हतं. मग तर मला सरांनी सांगितलं की नाशिकला ट्रेनिंग आहे आता 2 दिवसाची, तर मी नाशिकला जाऊन ट्रेनिंगसुद्धा केली. मग प्रोजेक्ट मी उभारला. मग मी 50,000 मासे टाकले त्याच्यात. मग मी 10 क्विंटल मासे विकले, त्यातनं मला 1 लाख रुपये असं इन्कम भेटलं मला. मग त्या इन्कममध्ये माझाही रोजगार म्हणजे चालू झाला. परत माझ्याकडे 3 लेबर आहे, त्यांनाही रोजगार प्राप्त झाला. परत माझ्याकडं 3-4 आता सध्याला 4-5 व्यापारी येतात, मग माझ्यामुळे त्यांचाही फायदा झाला. परत आता 25 टन माझ्याकडं अजून शिल्लक आहे मासे. मग ते एवढं 15 दिवस किंवा 1 महिन्यात ते आता चालू होतील काढायला. त्यानंतर अनुदान आम्हाला टप्प्याटप्प्याने पूर्ण भेटलं. परत त्या अनुदानामुळे आमच्या असे म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारली. परत माझं काय एवढं हे नव्हतं की मी प्रोजेक्ट पूर्ण करू शकेल असं, पण अनुदान म्हणजे टप्प्याटप्प्याने भेटलं म्हणून माझा प्रोजेक्ट पूर्ण फायनल झाला. परत आता मी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचाही आभारी आहे. परत माझे धुळेचे ऑफिस यांचाही मी आभारी आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.